हॅलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी 2024 ची फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये बोर्डाची परीक्षा झालेली आहे. आणि जर तुम्ही ही परीक्षा दिलेली असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज इथं आलेली आहे. गुड न्यूज कोणती आहे दादा, पहा सांगतो तुम्हाला. तर 10वी 12वी 2024 ची बोर्ड परीक्षा देण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये परीक्षा फीज भरलेली असेल, म्हणजे ₹600 ₹700 जेवढी सुद्धा फीज असेल ते तुम्ही भरलेली असेल तर ते तुम्हाला परत मिळणार आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये. मग ही जी परीक्षा फीज आहे कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, कशी आपण परत घेऊ शकतो आणि बँक अकाउंटमध्ये कशी मिळवू शकतो, त्यासोबतच याची यादीसुद्धा आलेली आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ती यादी मी तुम्हाला दाखवतो, त्यावरून तुम्हाला इथं समजून जाणार की तुम्हाला ती परीक्षा फीज रिटर्न मिळणार आहे किंवा नाही. ओके. तर याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहूया. त्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच टाईपचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. त्यासोबतच तुम्ही 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला एक टास्क मी देतो, एक काम मी तुम्हाला देतो. ते म्हणजेच की सर्वांनी इथं कॉमेंट्स करा, व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे. कारण की 10वी 12वी बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर रिकामे बसू नका. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या टॉपिकवरती फील्डमध्ये त्याची माहिती पाहिजेच. तर सर्वांनी कॉमेंट्स करा, ज्याच्यावरती जास्त कॉमेंट्स असतील त्याच्यावरती तुम्हाला मी व्हिडिओ देणार आहे. ओके. तर कॉमेंट्स नक्की करा. तर चला आपण या पूर्ण अपडेटबद्दल पूर्ण डिटेल माहिती पाहूया. तर पहा, मी बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मागील 4 ते 5 नोटिफिकेशन इथं दिसत असतील. त्यापैकी एक लेटेस्टवाली पहिली नोटिफिकेशन आलेली आहे, ते म्हणजेच पाहू शकता की दुष्काळ सदृश विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना. ओके. म्हणजे दुष्काळ सदृश म्हणजेच काय, की ज्या भागामध्ये दुष्काळ इथं आला होता तर ते भाग इथं. आता ही जी नोटिफिकेशन आहे ही पहिलीवाली आहे, दुष्काळ सदृश विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. ओके. आणि पहा, महत्त्वाचं हे जे सर्व मी तुम्हाला सांगत आहे, हे सर्वच्या सर्व ऑफिशियल बोर्डाकडून आलेलं आहे. माझ्या मताने मी काहीच सांगत नाहीये. ठीक आहे. पाहू शकता की सन 2023-24 मधील जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश भागातील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना. म्हणजे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांची फीज, त्यांची परीक्षा शुल्क इथं वापस करण्यासाठीची योजना आहे. तर कोणाला मिळणार पहा, की 2023-24 मधील जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश भागातील 10वी 12वीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र असलेल्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळण्यासाठी पात्रतेच्या आवश्यक माहितीसह स्वतःच्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांशी त्वरित संपर्क साधावा. म्हणजे यामध्ये असं सांगितलेलं आहे, की 2023-24 मध्ये जो दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळ सदृश भाग जाहीर केलेले होते, तर या दुष्काळ सदृश भागातील जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असतील, तर त्यांना इथं त्यांची परीक्षा फी जी आहे ते माफ केली जाणार आहे. म्हणजे माफ कशी, तुम्ही जे फी भरलेली आहे, ते तुम्हाला इथं वापस मिळणार आहे. ओके. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, की तुम्हाला तुमच्या स्वतःचे किंवा पालकांचे जे बँक अकाउंट असेल, ते तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जाऊन तुमचे जे शिक्षक असतील त्यांना ते द्यायचं आहे. त्यांना माहिती विचारायची आहे. त्यांना देऊन तुमचे पैसे इथं रिटर्न केले जातील. पण महत्त्वाचं की कोणत्या विद्यार्थ्यांना हे मिळणार आहे पहा. तर यासाठीची आपल्याला जी आहे एक लिस्ट दिलेली आहे. लिस्ट कशी पहा. तर हा इथं एक शासन निर्णय आहे. शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा. कशासाठीचा, की जो दुष्काळ आलेला होता, तर दुष्काळ सदृश भाग कोणकोणते आहेत, तर त्यासाठीचा हा काय आहे, शासन निर्णय इथं झालेला आहे. ठीक आहे. तर शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाचा निर्णय इथं लागू करण्यात आला होता. पाहू शकता, की 5व्या नंबरचा नियम, की शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात इथं माफी. ओके. हे काय करण्यात आली होती, माफी इथं देण्यात आलेली आहे, जे दुष्काळ सदृश भाग असतील. मग आता दुष्काळ सदृश भाग कोणकोणते, की ज्यांना विद्यार्थ्यांना त्या भागामध्ये असतील, तर त्यांना इथं त्यांची फीज रिटर्न मिळणार आहे. तर पाहू शकता दुष्काळ सदृश भाग कोणकोणते, यामध्ये जिल्हा प्लस तालुका दिलाय. पाहू शकता नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा आणि यामधले हे काय, हे तालुके नंदुरबार, चाळीसगाव. ओके. तर या जिल्ह्यामधील, या तालुक्यामधील जर तुम्ही असाल, तर तुम्हाला तुमची इथं शाळेची फीज, परीक्षा फीज 10वी 12वी बोर्डाची ते वापस मिळणार आहे. तर तुम्ही हे एक वेळ चेक करून घ्या, की तुम्ही या तालुक्यामध्ये येता का? तुम्ही या जिल्ह्यामध्ये येता का? ठीक आहे. तालुका जिल्ह्यामध्ये येत असाल यामध्ये, ओके. तर तालुक्यामध्ये येत असाल तर तुम्हाला तुमची इथं फीज रिटर्न मिळणार आहे. ठीक आहे. कारण की दुष्काळ सदृश भाग हे जे जाहीर करण्यात आले आहे शासन निर्णयामध्ये, तेच विद्यार्थ्यांना इथं काय, त्यांची फीज इथं माफ होणार आहे. तर हे ऑफिशियल निर्णय हा बोर्डाकडून इथं आलेला आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याची माहिती होणार आहे आणि त्यांची फीज आणि तुमची फीज इथं रिटर्न होत आहे का, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण की तुमचा जर तालुका याबद्दल येत असेल,
तर तुम्हाला इथं फीस तुमची माफ झालेली आहे असं समजा. ठीक आहे. यासाठीची पूर्ण माहिती तुम्हाला घेण्यासाठी तुमच्या शाळेमध्ये जायचं आणि तुमच्या शिक्षकांना भेट द्यायची. शिक्षकांना विचारायचं. त्यांना विचारून तुम्हाला सर्व माहिती ते सांगतील. तुम्हाला काय-काय डॉक्युमेंट वगैरे तिथं पाहिजे. ठीक आहे. ते व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, पालकांपर्यंत ही अपडेट पोहोचायला पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेअर नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक